नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। MST CET अंतर्गत बीएड कॅप प्रवेश प्रक्रिया आहे याची प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्या ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन आहे ते 16 तारखेपर्यंत चालू आहेत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यानंतर कागदपत्र व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। तर ही प्रोसेस सध्या सुरू झालेली आहे। तर याच्यानंतर पुढची प्रवेश प्रक्रिया साधारणतः वेळापत्रक कसं असणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपण माहिती देणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळून जाणार आहे। याचबरोबर आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळून जाईल। तर साधारणतः बीएड कॅप प्रवेश प्रक्रिया आहे तर 16 तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म मुदत आहे। तर याच्यामध्ये पुन्हा अगदी 3 ते 4 दिवसांची मुदतवाढ मिळू शकते, कारण काही इतर ज्या CETच्या कॅप प्रवेश प्रक्रिया आहेत तर यांना आठवडापर्यंत मुदतवाढ झाली। त्यामुळे बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेसाठी देखील अजून 1 आठवडा मुदतवाढ होऊ शकते। आणि याच्यानंतर काय होणार या संदर्भात माहिती देणं झालं तर स्वतंत्र वेळापत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध केलं जातं। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच या वेळापत्रकामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच बीएड CET अंतर्गत कॅप प्रवेश प्रक्रियेमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे याच्यामध्ये काही जणांचे अर्ज व्हेरीफाय असणार आहेत आणि काही कॅन्डिडेट आहे तर यांचं पार्शियली व्हेरीफाय अशा प्रकारचं स्टेटस असेल। तर अशा सर्वच जे कॅन्डिडेट आहेत तर यांची एकत्रित मेरिट लिस्ट, कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाईल। याच्यामध्ये इंग्रजी माध्यम असेल किंवा इतर माध्यमाचे जे कॉलेजेस असतील तर याच्यामध्ये लक्षात घ्या की सर्व जे कॅन्डिडेट आहेत तर यांनी अर्ज केल्याप्रमाणे मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल। मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेमध्ये पुढील जे फॉर्म आहेत किंवा ऑप्शन फॉर्म असेल, मेथड असेल तर याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी मेरिट लिस्टमध्ये नाव येणं गरजेचं आहे। याच्यामध्ये व्हेरीफाय असेल तरी देखील मेरिट लिस्टमध्ये नाव येतं, पार्शियली व्हेरीफाय असेल तरी देखील मेरिट लिस्टमध्ये नाव येतं। तर साधारणतः लक्षात घ्या की 16 तारखेनंतर लगेचच ही प्रोसेस सुरू होणार नाही आहे। साधारणतः अजून पुन्हा 1 आठवडा अर्जासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की ऑनलाईन फॉर्ममध्ये मेथड निवडण्याची संधी दिली जाईल आणि त्यानंतर कॉलेज लक्षात घ्या, प्रेफरन्स लक्षात घ्या टाकता येणार आहे आणि याची संपूर्ण लक्षात घ्या PDF फाईल वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे। अजून तरी ही PDF फाईल आली नाही आहे। सध्या जे वेळापत्रक आहे कॅप रजिस्ट्रेशनचं आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की ज्यावेळी कॅप प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म संपतील, मुदत संपेल, त्यानंतर एक स्वतंत्र वेळापत्रक प्रसिद्ध केलं जातं। याच्यामध्ये मेरिट लिस्ट कधी येणार, त्यानंतर लक्षात घ्या की कॅप राऊंडचं लक्षात घ्या वेळापत्रक असेल, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, इन्स्टिट्यूट लेवलचं राऊंड। तर अशा प्रकारचं शेड्यूल स्वतंत्ररित्या MST CETचं जे ॲडमिशन पोर्टल आहे, बीएड CETचं ॲडमिशन पोर्टल, तर या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। आपण देखील या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रॉपर माहिती देत आहोत, जेणेकरून त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे। साधारणतः 3 राऊंड होत असतात, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड होत असतो। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। साधारणतः पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये अशा प्रकारचं शेड्यूल असणार आहे। याचं वेळापत्रक देखील लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध होईल। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थी जे आहेत बीएड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत फॉर्म भरत आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर काय तुमच्या शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। नक्की शेअर करा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे बीएड CET संदर्भात कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।